आणि षटकार आलाय 23 ची गरज 11 मध्ये. शॉट चेंडू होता तयार होता इकडे फलंदाजाने मात्र इकडे पाठवला स्क्वेअर लेगला षटकारासाठी चेंडूला. छातीवरचा चेंडू होता काय कमालीचा फटका सजवलाय. सुपर मात्र बॅटिंग. चेंडू असतील 11 चेंडू मध्ये 23 बनवायचे आहेत. कुठेही मॅच जाऊ शकते काही येऊ शकते क्रिकेटच्या खेळामध्ये. त्यामुळे अनिश्चिततेचा खेळ म्हणजे क्रिकेट हा ओळखला जातो. जेंटलमॅन खेळ म्हणजेच क्रिकेट ओळखला जातो. 11 मध्ये 23 षटकार आलाय. आकीपवर हल्ला झालाय. पुन्हा एकदा फटका सजवलाय डीप मध्ये क्षेत्ररक्षक परंतु वन बाउन्स बाउंड्री लाईनच्या पार येतोय चौकार. सुपर फटकेबाजी. पहिल्या ओव्हर मध्ये ज्या धावा कव्हर केल्या होत्या आता मात्र फलंदाज ती भरपाई भरून काढत असताना यावेळेस पाहायला मिळत आहेत. बघा गोलंदाज आकिब त्याच्यावर हल्ला होत असताना बॅट्समन आपल्याला पाहायला मिळतोय तो म्हणजेच मजर शेख आकिब कुरेशी कॉन्टेस्ट पाहायला मिळतोय. 2 चेंडूवर दोन्ही वेळेस हावी दिसला मजर. बोला कि यहाँ पे मुझे गेंद आ रही है नजर और गेंद को भेज दूंगा बाउंड्री लाइन के पार बड़े हिट के लिए. स्कोरबोर्ड 46. अब चाहिए 20. अब चाहिए 19. 10 गेंदे 19 रन. पहिल्या 2 चेंडूवर मात्र 10 आलेत. पुन्हा एकदा प्रेशर गोलंदाजावर झुकून दिलंय. पुन्हा एकदा टेन्शनचं वातावरण फिल्डिंग टीम मध्ये. इकडे मात्र यावेळेस चांगला चेंडू हाताळला जातोय. शफल झाल्यानंतर तुम्ही वाईट मागणार तर वाईट मिळणार नाही आहे. इथे डॉट चेंडू मात्र पाहायला मिळतोय. अगदी मात्र तिसरा चेंडू डॉट आलाय. मजर तयार गोलंदाज आकिब तयार. काय सुपर मात्र यावेळेसचा खेळ होत असताना षटकार चौकार देखील पाहायला मिळत आहेत. डॉट चेंडू देखील पाहायला मिळत आहेत. पायातला चेंडू उंच गेलाय. क्षेत्ररक्षक यस नो यस विकेट. खूप चांगली कॅचिंग करत असताना यामुळे म्हटलं तर कॅचेस विन मॅचेस ड्रॉप कॅचेस लूज मॅचेस. तुम्ही जितकी चांगली फिल्डिंग मैदानाच्या आतमध्ये करणार तेवढाच मात्र कॉन्फिडन्स गोलंदाजाचा वाढला जाईल. अगदी उंच गेला होता चेंडू. अशा कॅचेस पकडणं सोपं नाही आहे. अगदी चांगली जजमेंट असणं गरजेचं आहे कारण की जेव्हा हवेमध्ये चेंडू जातो वर तेव्हा अगदी मात्र चेंडू हालतो आणि त्यामुळे जर बघायला गेलं तर कॅच करणं थोडं सोपं राहत नाही आहे. आणि इकडे आपण बघू शकतात एक चांगली कॅचिंग चांगली नजर पाहायला मिळते. स्कोरबोर्ड मात्र बघायला गेलं तर आपण बघू शकता 46. 8 चेंडू आणि 8 चेंडू मध्ये 19 धावा बनवायचे आहेत. 8 चेंडू 19 धावा जिंकण्यासाठी पहिल्या 2 चेंडूवर 2 मोठे हिट आणि पुढच्या 2 चेंडू आपण बघू शकता डॉट. आणि माजिद 11 की टीम से विनती रहेगी कि आप जो कॉम्बॉक्स के बाजू में स्टेज बना है पवेलियन कक्ष बना है वहां पे आ जाए. इथं फटका चांगला आहे क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये. अगदी चांगली जजमेंट. इकडे मात्र भेदू शकला नाही. डीप स्क्वेअर लेग रिजनला कॅच केला जात आहे. बॅक टू बॅक विकेट येत असताना 8वा गडी तंबूच्या आसऱ्याला अहमद आए और अहमद गए. अमजद आए अमजद गए. 8 विकेट गेलेले आहेत. पहिल्या 2 चेंडूवर 10 त्यानंतर पुढच्या 3 चेंडूवरचा विचार केला डॉट विकेट विकेट. पुन्हा एकदा हॅट्रिक वर आहे आणि कुतुब भाऊ आमचे आहेत तयार. 500 रुपये. नवीन बॅट्समन जाफर आपल्याला पाहायला मिळतोय. जाफर का सफर इस मैच में अब तक बढ़िया रहा है लेकिन ये आने वाली 7 गेंदे रन बनाने 19. अभी भी मैं कहूंगा कि ये मैच आ सकती है बल्लेबाज की तरफ. 2 बड़े हिट लगाने होंगे. बल्लेबाजों को जिम्मेदारी उठानी होगी. असं नाही की मात्र खालच्या फलंदाजाने कधी मॅच जिंकवली नाही. कित्येकदा पाहिलेलं आहे खालच्या फलंदाजाने देखील मॅच जिंकवलेली आहे. आणि इथे देखील मात्र हे खालचे जे फलंदाज टॅलेंटर ज्याला म्हटलं जातं ते आता मात्र पाहायला मिळत आहेत. आणि जाफर डाव्या हाताचा
फलंदाज. शेवटचा चेंडू 7 चेंडू 19 धावा. अगदी जागा दाखवली होती, फटका फसलाय. हॅट्रिक आकिब कुरेशी. आणि इकडे मात्र आपण बघू शकतात आमच्याकडे कॅश प्राइज जमा झालेला आहे 500 500 रुपयाचं. त्यांचे संघ मालक कुतुब भाऊने मात्र इकडे 500 रुपये जमा केलेले आहेत हॅट्रिक साठी. आणि काय कमालीची गोलंदाजी. लास्ट विकेट 11वा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये येईल. अगदी जाफरने जागा दाखवली ती, पायामध्ये चेंडू हाताळला आणि आता मात्र शेवटचा विकेट मैदानाच्या आतमध्ये येत असताना मिस्टर